देवेंद्र फडणवीसजीशी बोलणं झालं होतं आणि हे देवाभाऊचं शासन आहे. त्यांनी मला फोनवरती सांगितलं होतं की मी सखोल चौकशीचे आदेश देतोय आणि या चौकशीमध्ये प्रायमा फेसी जे कोणी जबाबदार आहे, अधिकारी, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आणि त्यांना आपण तुरुंगात टाकू आणि अधिकारी सापडले तर अधिकारीचं निलंबन पण आपण करू. काल रात्रीच पूर्ण त्यांचे जे चीफ सेफ्टी ऑफिसर होते त्यांचं स्टेटमेंट झालं आणि स्टेटमेंटच्या आधारावरती जे लक्षात आलं त्या अनुषंगाने ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर होता मिलन बिल्डकॉन इन्फ्रा LLP त्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर त्याला अटक करण्यात आली. त्याचा प्रोजेक्ट मॅनेजर, साईट मॅनेजर, कन्सल्टंटचा साईट सुपरवायझर, साईट मॅनेजर असे 5 लोकांना अटक करून कालच तुरुंगात टाकण्यात आलंय. त्याचबरोबर MMRDAचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साळवे यांनाही काल सस्पेंड करण्यात आलेलं आहे. देवेंद्रजींनी सांगितलं होतं की घटना खूपच दुःखद आहे आणि महाराष्ट्र शासन हे पीडित परिवारांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार आणि ज्यांच्यावरती उपचार चालू आहे त्यांच्यासोबत, त्या परिवारांसोबत आमची प्रार्थना आहे. तर कारवाई तर कालच झाली आणि हे संपलं नाहीये. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या गुन्हा अंतर्गत यांना अरेस्ट करण्यात आलंय त्याच्यात बेलच नाहीये, अनबेलेबल ऑफेन्स आहे. त्याचबरोबर आजही काल 7 ते 8 तास उपासणीमध्ये दुसरा एक रुग्ण जो क्रिटिकल झाला होता त्याची मेजर सर्जरी झालेली आहे. आता मी ज्यांची मृत्यू झाली त्यांच्या परिवारालाही भेटलो मी आणि मी हे सांगू इच्छितो की थर्ड पार्टी क्लेम इन्शुरन्स महाराष्ट्र शासनाने तर 5 लाखाचा कम्पेन्सेशन घोषित केलंच आहे, पण मॅक्सिमम त्या गरीब परिवाराचे एकच कमावणारा होता, त्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल तेही आम्ही प्रयत्नात आहोत. त्याचबरोबर ही पूर्ण जी लाईन आहे त्याची थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिटचे काम चालू झालेलं आहे आणि यापुढेही या मिलन बिल्डकॉनला निलंबित करण्यात यावं हीच माझी मागणी राहणार आहे. येणाऱ्या बजेट सेशनमध्ये पण मी हेच मागणी करणार आहे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण कव्हर केलं होतं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच याच मिलन बिल्डकॉनचा जो दुसरा स्कोप ऑफ वर्क होता ग्राउंड लेवलचा त्याच्यात किती हलगर्जीपणा होता, किती निष्काळजीपूर्वक त्यांनी काम केले होते त्याचे 100पेक्षा जास्त GIS टॅगिंग फोटो काढून मी विधानसभाच्या पटलावरती ठेवले होते. फडणवीसजीचं विजन खूप क्लिअर आहे की हे सर्व कामं जे आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे ते शहरासाठी महत्वाचं आहे, पण त्यापेक्षाही जास्त महत्व आहे आपले मुंबईकरांची सेफ्टी आणि सिक्युरिटीचा. तुम्ही जे 100 फोटो पटलावर ठेवले त्यानंतर MMRDAच्या अधिकाऱ्यांनी खरं याकडे प्रायोरिटीने लक्ष देऊन या संदर्भात सेफ्टी नॉर्म्स, स्वच्छता या सगळ्याबाबत, प्रदूषण या सगळ्याबाबत खरं तर काम करणं अपेक्षित होतं. मात्र ते न झाल्यामुळे कुठेतरी हा अपघात घडला आहे का? आणि अधिकाऱ्यांना मात्र अजूनही एक निलंबित झालेला अधिकारी आहे, इतर अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करणार. मग ज्यांना निलंबन केलं साळवे स्वतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याच LBS रोडवरती माझ्याबरोबर जॉईंट व्हिजिटमध्ये 2 किलोमीटर चालले होते. आज त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि केलंच पाहिजे, कारण दोन्ही स्कोप ऑफ वर्क जरी वेगवेगळे असले पण जो कॉन्ट्रॅक्टरचा इंटेन्शन होता, जे काम त्याला दिलंय तो इरिस्पॉन्सिबली करत होता, कामात हलगर्जीपणा होता, काही काळजी नव्हती आणि एकदम लो स्टँडर्डचं काम तो करत होता. भले तो स्कोप ऑफ वर्क वेगळा असेल पण त्याचा इंटेन्शन कळत होता आणि हेच साळवे त्या दिवशी पण होते, पण काही मेजर कारवाई त्यांनी केली नाही आणि आज एवढी मोठी घटना घडली. त्या व्हिजिट नंतर जर यांचे डोळे उघडले असते साळवे आणि त्यांचे टीमचे तर या सर्व कामामध्ये पण त्यांनी दक्षता घातली असती की बाबा हे जो साधारण काम आहे त्याच्यात एवढा इरिस्पॉन्सिबली बिहेव करतो तर हे क्रिटिकल कामामध्ये आपण दक्षता ठेवली पाहिजे. आणि MMRDAचे संजय मुखर्जी आणि अश्विन मुदगलजी या दोघांशी पण माझं सतत बोलणं चालू आहे. त्यांनी मला
आश्वासन दिलंय की आमचे जे जे अधिकारी आम्हाला निदर्शनात आणि चौकशीमध्ये येणार की यांनी निष्काळजीपूर्वक काम केलेलं आहे किंवा तिकडे लक्ष घातलं नाही, दक्षता ठेवली नाही, तर साळवे ही सुरुवात आहे. जसं जसं आणखी रिपोर्टमध्ये नाव येणार आम्ही त्यांनाही निलंबन करू. साळवेंवरती निलंबनाची कारवाई पुरेशी वाटते का की त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील होणं आवश्यक आहे? प्रायमा फेसी काल संध्याकाळीच त्याला निलंबन केलेलं आहे. आता जी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेली चौकशी आहे त्या चौकशीमध्ये जे जे सत्य बाहेर येणार त्याचा देवेंद्रजींनी खूप स्पष्टपणे सांगितलंय. जे कोणी अधिकारी दोषी सापडणार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा पण होणार. मुंबईमध्ये मेट्रोचं बांधकाम असेल, मुंबई महानगरपालिकेच्या ब्रिजेस डिपार्टमेंटची कामं चालू आहेत, MSRDCच्या वेगवेगळी कामं सुरू आहेत. या सगळ्या संदर्भात आता काही सेफ्टी संदर्भात आदेश निघतील का, की अशा सगळ्या सेफ्टी ऑडिट जे आहेत ते करणं आता आवश्यक वाटतं आपल्याला? हे बघा, सर्वप्रथम ज्यावेळी आपण एवढा मोठा प्रकल्प ज्यावेळी अवॉर्ड करतो तर सेफ्टी नॉर्म्सची अटीतटी सर्व असतात. या केसमध्ये त्याचं पालन करण्यात आलेलं नाहीये. आणि काल जे मुख्यमंत्री महोदयांनी आदेश काढलेले आहेत हे सर्व प्रकल्पावरती आता ते दक्षता वाढवत आहेत. म्हणजे जे ऑलरेडी आहे त्यापेक्षा आता थर्ड पार्टी आपण ऑडिट जे म्हणतो त्यालाही ते आणतायत. आणि त्याचबरोबर MMRDAचे अधिकाऱ्यांना, कमिशनरांना त्यांनी कडक आदेश दिलेले की यापुढे तुम्ही दक्षता वाढवा. अशी घटना पुन्हा मुंबईमध्ये झाली नाही पाहिजे, कारण मुंबईकरांची सुरक्षा हे सर्वात प्राधान्याची महाराष्ट्र शासनासाठी आहे. या घटनेमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्या ज्या 2 आढळलेल्या आहेत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची आपण मागणी करणार का? काळ्या यादीत टाकणार का? बघा, काळ्या यादीत टाकायची मागणी दुसऱ्या स्कोप ऑफ वर्कसाठी मी विधानसभेमध्ये ऑलरेडी केली. आता या मिलन बिल्डकॉन इन्फ्रावरती त्यांचे 5 अधिकाऱ्यांना आपण जेलमध्ये तर टाकलंच आहे, तुरुंगात टाकलंय, पण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करण्यात यावं ही मागणी आम्ही करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.